नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत नवरात्रीत कन्यापूजनाचे महत्त्व, ते कसे व कधी करावे, किती कन्यांचे पूजन करावे आणि यामागे दडलेली आध्यात्मिक भावना काय आहे याबद्दल। भारतीय संस्कृतीत कन्यापूजनाला फार मोठं स्थान दिलं आहे, कारण कन्या ही साक्षात देवीचा रूप मानली जाते। म्हणून नवरात्रीच्या पवित्र दिवसात हे पूजन केल्याने देवी प्रसन्न होते, घरात सुख समृद्धी वाढते आणि आपल्याला मानसिक समाधानही मिळते। दुसरी गोष्ट, कन्यापूजनाची पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊया। भारतीय परंपरेत यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे जिथे स्त्रीचे मातृत्वाचे कन्यापूजन केले जाते तिथे देवताही वास करतात असे मानले गेले आहे। नवरात्री ही देवीची आराधना करण्याची सर्वात मोठी संधी आहे। रामायण आणि महाभारतातही कन्यापूजनाचे अनेक दाखले मिळतात। असे मानले जाते की कन्या म्हणजे कुमारिका देवीचं प्रतीक असून तिचं पूजन म्हणजे देवीला थेट पूजल्यासारखं आहे। तिसरी गोष्ट, कन्यापूजन कधी करावे हा प्रश्न सगळ्यांना नेहमीच पडतो। चला तर त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया। नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमी किंवा 9व्या दिवशी म्हणजेच नवमी कन्यापूजन केले जाते। काही ठिकाणी अष्टमीला आणि काही ठिकाणी नवमीला हे पूजन करणं शुभ मानलं जातं। जर तुम्हाला दोन्ही दिवशी करायचं असेल तर तेही करता येतं। वेळेच्या दृष्टीने पूर्वी काढलेली पूजा उत्तम मानली जाते, म्हणजे सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत कन्यापूजन केल्यास ते अधिक फलदायी आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट, किती कन्यांचे पूजन करावे हा देखील प्रश्न खूप जणांसमोर उभा असतो। चला तर त्याला आपण सविस्तर जाणून घेऊया। शास्त्रानुसार विविध संख्येनुसार वेगवेगळे फळ मिळतात। एक कन्येचे पूजन केलं म्हणजेच धनलाभ होतो। 2 कन्यांचं पूजन केलं तर घरात आणि आयुष्यात सदैव सुख आणि शांती लाभते। 3 कन्यांचं जर का पूजन केलं तर त्या ठिकाणी आरोग्य लाभ होतो। 4 कन्यांचं पूजन केलं तर ज्ञान विज्ञान वाढतं। 5 कन्यांचं पूजन म्हणजेच आयुष्यवृद्धी। 7 कन्यांचं पूजन शक्ती व समृद्धी वाढवते। 9 कन्यांचं पूजन संपूर्ण देवींचं कृपा कटाक्ष। सामान्यतः 9 कन्या आणि त्यांच्यासोबत एक सुवासिनी स्त्रीला आमंत्रित करून पूजन केलं जातं। 5वी गोष्ट, पूजन कसे करावे हा देखील प्रश्न खूप जणांच्या समोर असतो। चला तर त्याचं सविस्तर उत्तर पाहूया। पूजनाची प्रक्रिया अशी आहे की प्रथम स्वच्छ जागा निवडून त्यावर पाट ठेवावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कन्यांना घरी बोलवून त्यांच्या पायांना पाण्याने धुवून आसन द्यावे। त्यांच्या पायांवर चंदन, हळद, कुंकू, अक्षता लावून आरती करावी। नंतर त्यांना फुलं, गंध, अक्षता, दुर्वा अर्पण करावे। 5वी गोष्ट, त्यांना नवीन ओढणी किंवा चोळी पीस, बांगड्या भेटवस्तू द्याव्यात। देवीच्या प्रसादाने त्यांना पुरणपोळी, हलवा, खीर, पुरण व विविध पदार्थ जेवायला घ्यावेत। 7वी गोष्ट, शेवटी त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा। 7वी गोष्ट, कन्यापूजनाचे फायदे काय आहेत बरं का, चला पाहूया। देवीच्या विशेष कृपा आशीर्वाद मिळतो। घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। आर्थिक प्रगतीला मार्ग खुला होतो।
मुलं निरोगी व हुशार होतात. व्यवसायात व करिअरमध्ये यश मिळतं. मन शांती आणि समाधान मिळतं. 7वी गोष्ट एक विशेष टीप आहे. चला ती टीप काय आहे आपण पाहूया. पूजन करताना कन्यांचा सन्मान ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. मुलींना कधीही कमी लेखू नका. त्यांच्यावर राग काढू नका. पूजनानंतर त्यांना प्रेमाने निरोप द्या. शक्यतोवर घरातील नातेवाईकांच्या मुलींपेक्षा शेजारी किंवा अनोळखी कन्या आमंत्रित करा, म्हणजे खरी पुण्याई मिळते. आठवा निष्कर्ष काय आहे चला जाणून घेऊया. म्हणजेच मित्रांनो, नवरात्रीत केलेलं कन्यापूजन हे केवळ धार्मिक विधी नसून तो मानवतेचा आणि स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे. आजच्या काळात कन्यापूजन हे आपल्याला आठवण करून देतं की कन्या म्हणजे देवीचं रूप आहे आणि तिला सन्मान द्या, तिला शिक्षण द्या, तिची काळजी घ्या. त्यामुळे यंदा नवरात्रीत तुम्हीही कन्यापूजन नक्की करा आणि देवीचा आशीर्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पोहोचेल. त्यांना देखील त्या गोष्टीचा फायदा होईल, त्यांना देखील त्याची माहिती मिळेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जय माता दी.